शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या 12 मार्च रोजी मुंबईत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून शेतकरी त्याचबरोबर विविध संघटनेचे आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी आज मुंबईकडे रवाना झाले। जिल्ह्यातील 5000हून अधिक शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत। वर्धा जिल्ह्यातील पवनार इथून सुरू होणारा हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवीपर्यंत जाणार आहे। सुमारे 760 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी सुमारे 86,000 कोटींचा निधी खर्च होणार आहे। त्यासाठी 27,000 एकर सुपीक जमीन संपादन करण्यात येणार असल्यानं शेतकऱ्यांचा या शक्तीपीठला विरोध आहे। शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी मोर्चाला जाण्यापूर्वी केली आहे। या विराट मोर्चाला 12ही बाधित जे जिल्हे आहेत आणि त्यांचे तालुके आहेत त्या सर्व तालुक्यातून शेतकरी मोठ्या संख्येने येणार आहेत। कोल्हापुरातून देखील शक्तीपीठच्या विरोधात या जे बाधित गावं आहेत त्या गावातले शेतकरी तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतर तालुक्यातील शेतकरी देखील त्या ठिकाणी कोल्हापुरातून निघालेले आहेत। प्रचंड संख्येने आम्ही त्या ठिकाणी उद्या आझाद मैदानावरती आम्हाला आझादी मिळण्यासाठी, आमच्या शेतजमिनीला आझादी मिळण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निघालेलो आहोत। पण अशी बरीच लोक आहेत, पण तुम्ही आमच्या शेतकऱ्यांनी खंबीर राहायला पाहिजे आणि खंबीर आम्ही राहूच। आम्ही ठामपणे शक्तीपीठाला विरोध हा करणारच। तर ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण रेडी रिक्रूटचा दर आहे तो 15 ते 20,000, जास्तीत 25,000 रुपये। आणि मला वाटते महाराष्ट्र राज्य स्थापन झालं 1960 साली आणि त्यांनी कायदा लागू केला 1955चा। म्हणजे महाराष्ट्र शासन स्थापन व्हायच्या अगोदरचा कायदा त्यांनी लागू करून आम्हाला ह्या शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची एक प्रकारे कुचेष्टा करण्याचं काम ते करत आहेत। आणि असं जर असेल तर निश्चितपणानं सर्व कोल्हापूर जिल्ह्याचे जे शेतकरी आहेत, जोपर्यंत हा शक्तीपीठ बाधित शेतकरी हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत निश्चितपणानं आंदोलन करेल। मुंबईत काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला 12 जिल्ह्यातील शेतकरी, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत। शक्तीपीठ विरोधात प्रथमच हा विधानसभेवर मोर्चा काढण्यात येणार असून राज्य सरकारनं अधिवेशन काळात याची दखल घ्यावी, अन्यथा यापुढेही रस्त्यावरचा लढा तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय।